जितेश चला जाऊया सामन्याकडे. प्रथम टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले ते भूषण स्पोर्ट यांनी आणि फलंदाजीला आमंत्रित केले ते स्विफ्ट या संघाला. स्ट्राईकला सुमित, नॉन स्ट्राईकला बाबन चा खेळाडी बाबन. जाऊया मैदानाकडे. बिलाल मुख्य व्यासपीठाचे बिलाल आणि बॉलिंग साठी आलेला आहे जितेश. स्ट्रायकिंग पाहतोय सुमित गुलाबकर, एक मोठं नाव. पहिला चेंडू चांगला गॅदर केलाय. पुन्हा एकदा टाकला चेंडू. आता मात्र पंचांनी दंडित केलं आहे. हो चांगला चॉप, चांगली टपली. पुन्हा दाखव चेंडू. हो जबरदस्त जबरदस्त गाय. आरामात खेळायचं मित्रांनो, कारण दुखापत होण्याची शक्यता होती, परंतु चांगली फिल्डिंग केली, चांगली एफर्ट. 4 धावेसाठी चेंडू घ्यायला, परंतु एफर्ट मात्र चांगलं दिलेलं आहे. पुन्हा एकदा सुपेत चांगला रिव्हर्स घेर टाकलेला आहे, चांगला घेर अटेम्प्ट केलेला आहे सुमितने. धाव संघासाठी 9. आता मात्र व्हाईट चेंडू पंचाने घोषित केलाय. व्हाईट प्लेस आउट. आता आलेला पांड्या. नक्कीच हेपीएल मध्ये सुद्धा पांड्याची चर्चा झाली. उगवता तारा, आडेगावचा उगवता तारा म्हणून त्याला तो अवॉर्ड भेटला होता. नंतर पाच पंढरी मध्ये सुद्धा एक टुर्नामेंट झाली, तिथे सुद्धा त्याची निवड झाली होती. बघूया पांड्या आपल्या संघाने काय करतोय. खुद को कर बुलंद इतना कि खुदा बंदे से पूछे तेरी रजा क्या है. धाव संघ झाले 10 धावा फलकावर लगावले गेले आहेत. आता मात्र व्हाईट चेंडू पंचाने घोषित केला, दंडित केला आहे. पुन्हा एकदा व्हाईट. हो आता मात्र डाक हॉलला लागला चेंडू. चॉप करण्याचा प्रयत्न, मिसअंडरस्टँडिंग स्ट्रोक, सफल झाला. रनआउटची संधी. पार असते काय फास्ट किपिंग केलेली आहे. नक्कीच हा सुद्धा उगवता तारा आहे पाच पंढरीतला. जबरदस्त अशी त्याच्या माध्यमातून किपिंग आपण पाहिली. धाव संघ झाले 12 धावा फलकावर लगावले गेलेत. काय अवस्था झाली बघा. म्हणजे प्रेमात देणार नाही मी तुला धोका, तूच माझी मांजर आणि मीच तुझा भोका, ही अशी अवस्था या बॉलवर झालेली आहे. बॉलिंग साठी आहे विघ्नेश. स्ट्रायकिंग एंडला बाबान. अहो बाबांनी काय शॉट खेळला. टेस्ट क्रिकेट मध्ये निवड. काय सन्मान दिला. एवढा पण सन्मान नाही को नको तो बाबा. जणू काय बॉलरचा बड्डे आहे. परंतु आता एक धाव, चांगली फिल्डिंग या संघाकडून पाहायला भेटते. भूषण स्पोर्ट या संघाकडून चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच तुम्हाला पाहायला भेटतो सातत्याने. पुन्हा एकदा साहिल अक्रॉस मारण्याचा प्रयत्न. डॉट चेंडूची सांगता नक्कीच तुम्हाला पाहायला भेटते. आता मात्र दिशाहीन गोलंदाजी. चेंडू टाकला वाईट, पंचाने दिला व्हाईट आणि हवा झाली टाईट. नक्कीच बॉलची सुद्धा हवा टाईट झालेली आहे. हो आता पुन्हा एकदा
दिशाहीन गोलंदाजी, लाइन से भटके तो मिलेंगे फटके. हो हो, आता मात्र दाखवायला चेंडू टाकलाय आणि जैदने मात्र नक्कीच चांगला चेंडू गॅदर केलाय. जिथे जिथे फिक्स असते तिथे मात्र बब्बनची एंट्री फिक्स असते. स्ट्रायकिंगला पाहतो बब्बन. आता मात्र व्हाईट +1, 1+1. नक्कीच व्हाईट+1 धावा तुम्हाला भेटतायत. कमबॅक करावा लागेल बॉलरला. पंच केलाय, चॉप केलाय, परंतु चांगलं सर्वांना टाळ्या वाजवायच्या आहेत. फिल्डिंग साठी सर्वांना टाळ्या वाजवायच्या. मित्रांनो चांगला एफर्ट आपल्या संघासाठी देताना खेळाडू पांडुरंग. धावसंघ झाले 19 धावा. नक्कीच 30 धावा झाल्या असं, परंतु चांगला एफर्ट या संघाकडून पाहायला भेटला. पुन्हा एकदा बब्बन. फैयाज पटेल यांनी विनंती करतो मुख्य व्यासपीठाचा फैयाज पटेल यांना विनंती करतोय की मुख्य व्यासपीठ यायचं फैयाज पटेल. 3 चेंडूवर 3 जर चौवे मारले फैयाज पटेल यांच्याकडून 501 रुपयाचं कॅश प्राइज. फैयाज पटेलने मात्र 5555 रुपयाचं कॅश प्राइज दिलेलं आहे. धावसंघ झाले 21 धावा. 3 ओव्हर 3 बॉलर फ्रेश. काय वर्णू मी या लवकर टुर्नामेंटचा ताप. पर्वत चौथ त्यातच आहे गर्व आणि त्यातच आहे सर्व. नवीन बॉलर पारस. फैयाज पटेल विनंती करतोय की मुख्य व्यासपीठ यायचंय. शूजची ड्रेसिंग सुद्धा कडक आहे, त्यांची लुक सुद्धा स्टाईल सुद्धा त्यांची हटके आहे. त्यांना विनंती करतो मुख्य व्यासपीठ यायचंय. हो, आता मात्र व्हाईट चेंडू, दिशाहीन गोलंदाजी. फैयाज पटेल सरांना विनंती करतो मुख्य व्यासपीठ यायचंय. फैयाजभाई यांचा क्रीडा नगरीमध्ये आगमन झालेलं आहे. तुमच्या पदस्पर्शाने आमची भूमी धन्य धन्य झाली. सगळं झालंय 23 धावा फलकावर लगावले गेले आहेत. ज्याला संधी मिळते नशीबवान, जो संधी निर्माण करतो तो बुद्धिमान, आणि मिळाल्या संधी सोनं करतो तो खरा विजेता. बघूया फैयाजभाई कोणताच खेळाडू इथे विजेता ठरणार आहे. हो, आता मात्र नो +1, 1+1. जो अपने पास नहीं वो ख्वाब है, और जो अपने पास है ना गुरु वो ना जवाब है. वो ना जवाब है गुरु. चॉप केलाय 1 धावेसाठी. धावसंघ झाले 26 धावा फलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. हो, आता मात्र 1 धावेसाठी धावसंघ झाले 27. आणि फैयाजबाईची नक्कीच ही जी खाडी आहे त्या खाडीवरच्या बंदरावरची तर होती तरीपासून त्या आता स्पीड बोटीपर्यंत त्यांची सुरुवात झालेली आहे. म्हणजे भरपूर त्यांनी मेहनत घेतलेली आहे मित्रांनो. 3 चेंडू झालेले आहेत. भरपूर मेहनत त्यांनी घेतलेली आहे. व्हाईट चेंडू. नक्कीच पूर्ण 8 महिने उन्हामध्ये असतात म्हणून त्यांच्या घरातले पूर्ण परिवार बंगल्यामध्ये असतो. हे त्यांचं कर्तृत्व आहे. आणि आता मात्र बघूया काय घडलंय, काय बघायलंय. पार्टनरशिप मिसअंडरस्टँडिंग पाहायला भेटली. पार्टनरशिप संसाराची असू दे किंवा क्रिकेटची सुरुवात जर चांगली झाली तर शेवट सुद्धा नक्कीच गोड होतं. मनोहर खोपटकर यांना सुद्धा विनंती करतो मुख्य व्यासपीठ यायचंय. राजा कालेकर इंजिनियर आमच्या गावचे आहेत, कारण का होडीमध्ये जेव्हा काय होते इंजिनला आमच्या तेव्हा मात्र ते वारंवार येत असतात. राजा कालेकर यांना विनंती करतो त्यांनी मुख्य व्यासपीठ यायचंय. आडेगावचे इंजिनियर आहेत ते. शेवटचा चेंडू आहे. हो, चॉप केलाय आणि स्वागत मात्र 4 धावेने मस्तकावर दस्तक देऊन चेंडू ट्रॅव्हल झाला. दण कण करत धाव सांगा जरा 33-34 धावा बनवायचे आहेत. पैसा नसेल तर काय नाही. फैयाजबाई काही जरूर पैसा नसेल तर काय नाही. बायको नवऱ्याला विषत नाही, पोरगा बापाला विषत नाही, सासरा जावायला विषत नाही. मैं मानता हूं पैसा खुदा नहीं है लेकिन खुदा से कम भी नहीं. मनोहर खोपटकर आणि राजा कालेकरांनी विनंती करतो मुख्य व्यासपीठ यायचंय.
हर दिन आता है हर दिन जाता है, मैदान में वही हो जो सबका दिल जाता है. आणि दरबार भाई सुद्धा सकाळपासून इथे आहेत. भरपूर मेहनत ते सुद्धा घेत आहेत. जयंत फायटर आणि गरजा बाबा संघाच्या कर्णधाराला विनंती करतो टॉस साठी यायचं आहे. जयंत फायटर आणि गरजा बाबा आणि नाणेफेकी या मॅचची करणार आहेत. कमलाकर कालेकर यांच्या हस्ते नाणेफेकी होणार आहे. जयंत फायटर सनाउल्ला वर्सेस गरजा बाबा. जयंत फायटर संघाने यायचं आहे आणि गरजा बाबाच्या संघाचं नक्कीच कौतुक केलं पाहिजे, कारण का सकाळपासून या मैदानामध्ये ते आहेत. खरोखर त्यांचं कौतुक केलं पाहिजे. कोणी इकडे तिकडे गेले तरी ते मात्र खुर्ची सोडत नाहीत. एकाच पक्षामध्ये आहेत, बरोबर ना. आपण वेगवेगळ्या पक्षामध्ये जातो, कधी राष्ट्रवादीमध्ये जातो, ते कधी काँग्रेसमध्ये, कधी भाजपमध्ये, पण मेल्यानंतर आपण एकाच पक्षामध्ये जाणार, तो म्हणजे पितृपक्ष. तिथे निशाणी मात्र आपले असणार कावला आणि इथे मात्र आमची निशाणी आहे पांडुदादा. स्ट्राईकला बॅटर सादिक, नॉन स्ट्राईकला आहे आमोर. बॉलिंग साठी आहे सुमित. हॅट्रिक घेतली तर फैयाजबाई यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राईज आणि फैयाजबाईचा राईट हँड सुमित, राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा सुमित सज्ज झालाय. अहो पुन्हा एकदा वाईट लाइन से बटके तो मिलेंगे पटके. इंडिया में फॉग चल रहा है, अरे गाव में फैयाज चल रहा है. इधर मात्र सुमित वाईट टाकतोय. आता मात्र कमबॅक केलेला आहे. कौन कहते कि टमाटर लाल है फैयाज भाई, लाल तो पगली तेरे गाल है. हमारे इस टूर्नामेंट में आके देखो, इधर के बंदे क्रिकेट के खेल में माला माल है. आणि बघूया किती धावेसाठी जाते फटका. 4 धावेसाठी गुदगुद्या खाते हुए गुद्दू 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 गेंद करने में जा रही हूँ 4 धावेसाठी. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, लहरों से डरे बिना नौका पार नहीं होती, और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. हो जा शुरू. प्रकाश कोपटकर समाजसेवक आडे यांना विनंती करतोय की मुख्य व्यासपीठ यायचंय. प्रकाश कोपटकर, प्रकाश मामाला विनंती करतो की मुख्य व्यासपीठ यायचंय. धावसंख्या झाले 6 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत. हो डान्स द ग्राउंड, रनआउटची संधी होती. जर वेळ बरोबर नसेल ना प्रकाश कोपटकरांचं इथे आगमन झालं तर विनंती करतो मुख्य व्यासपीठ यायचंय. हो चॉप केलाय. प्रकाश कोपटकरचं स्वागत सुद्धा केलेलं आहे 4 धावाने. प्रकाश मामा तुम्ही आलात आणि सूर सुद्धा गवसलेला आहे. नक्कीच 4 धावाची एक टपली आठवड्याकडून पाहायला भेटली. पुन्हा एकदा सुमित सज्ज झालाय. कमबॅक करावं लागेल सुमितला. शपल झालाय. पुन्हा एकदा चॉप. हो फिल्डिंग, काय फिल्डिंग केली साहिलने. फयाज सर काही चलू आयसीसी ची टीम म्हणजे आयसीसी चैंपियन ट्रॉफी खेलाना वेस्ट इंडीज टीम के पास पैसे नहीं थे. वो पैसे भारतीय क्रिकेट बोर्ड ने पे किए. बाद में वेस्ट इंडीज टीम आईसीसी चैंपियन ट्रॉफी जीती. बाद में गाना बजने लगा चैंपियन इज द चैंपियन, वेस्ट इंडीज इज द चैंपियन. पुन्हा एकदा सुमित सज्ज झालाय. सुमित टू सादिक, चपल झालाय. काय घडतंय काय बिघडतंय. अरे जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष से कोई महान नहीं होता. जब तक न पडे हटवले का घाव तब तक पत्थर भी भगवान नव्हतं. धाव सांगा झाले 10 धावा. ओमकार पद्माकर भोईंकर यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश आलेला आहे. पद्माकर आमच्या गावचे तांडेल, एक मोठे तांडेल आहेत पद्माकर, त्यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश आलेला आहे. मॅच स्टार्ट करायचं, टीम मीटिंग घ्यायची नाही. पद्माने विनंती करतोय पद्माकर कालेकर मुख्य व्यासपीठ यायचं आहे. आडेगावचे मोठे पद्माकर भोईनकर मोठे तांडेल आहेत फयाज भाई. पुन्हा एकदा सज्ज झालाय पांड्या. बघूया पांड्या काय करतोय.
कारण का सातत्याने पांड्याची चर्चा एपीएल मध्ये सुद्धा झाली. आता पाच पंढरीमध्ये सुद्धा लीग झाली, तिथे सुद्धा पांड्याने अप्रतिम अशी गोलंदाजी केली आहे. आणि एपीएल मध्ये आडेगावचा उगवता तारा म्हणून त्याला पुरस्कार भेटला होता. काय घडतंय, काय एफर्ट दिलं होतं, जबरदस्त टाळ्या वाजवायची आहेत. काय एफर्ट दिलं होतं, खरोखर अप्रतिम एफर्ट. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ न होता, हौसलों से उड़ान होते गुरु. घोसला बनाने के लिए हौसला चाहिए. आपल्याला जर घोसला बनवायचा असेल, बरोबर ना फैयाज सर, जसं तुम्ही घोसला इथे बनवलेला आहे आडेगावमध्ये, तर घोसला पाहिजे असेल तर हौसला पाहिजे आपल्याला. जाऊया मैदानाकडे. धावसंघ जायले 15 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत. आता नो चेंडू. काय घडलंय, काय बिघडलंय. अकुटप्प्याचा बॉल होता. काय करायचं असेल तर स्वतःच्या हिमतीवर करायचं. पांड्या पिंट्या मामा सुद्धा इथे मॅच बघत आहेत. चांगली ओढ टाकायचे, कमबॅक करावं लागेल. आणि आडेगावचे सरपंच सोमनाथ खुलापकर यांचं सुद्धा क्रीडा नगरीमध्ये आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती करतो मुख्य व्यासपीठ यायचं. सोमनाथ खुलापकर पुन्हा एकदा पांड्या सज्ज झालाय. स्ट्राईकला अमोल चॉप केला चेंडू. आता मात्र कमबॅक केलेला आहे. का माझ्या नावाची चर्चा होते, का मोठ्या लीग मध्ये मला घेतलं होतं, त्याचं मात्र प्रक्षेपण करताना पांड्या आणि आनंद कालेकर अक्सा एंटरप्राइजेसचे ओनर, त्यांचं सुद्धा इथे आगमन झालंय. काय घडतंय, काय बिघडतंय. धाव संघ झाले 21 धावा. आता मात्र कमबॅक केलेला आहे. कारण का पांड्यावर नक्कीच प्रेशर असेल, कारण गावातील सगळे खेळाडू आहेत, ते प्रेशर असते प्रत्येक खेळाडूवर. आनंद कालेकर यांनी विनंती करतो मुख्य व्यासपीठ यायचंय. पुन्हा पांड्या दत्ता कालेकर यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी सुद्धा मुख्य व्यासपीठ यायचंय. नो आणि बोल्ड आपण पाहायला पडून नो चेंडू पांड्याकडून. एकच धाव. बॉल कुठे मारलाय. जणू का पांडूचा बर्थडे नाही सादिक भाई, पांडूचा बर्थडे असं सगळं एक विकेट दिलेला आहे, हलकी विकेट. पांडूने रसगुल्ला फेकला होता, पण आमच्या मुलांना गुलाबजाम खायची सवय लागलेली आहे, बरोबर ना. धावसंघ झाले 22 धावा. गरजा बा जायंट फायटर दोन्ही संघाला विनंती करतोय. शेवटचा पुकार आहे जायंट फायटर संघासाठी. पुन्हा एकदा पांड्या निर्णायक चेंडू असेल, शेवटचा चेंडू आहे. आणि आता मात्र 4 धाब्यासाठी काय घडलंय, काय बिघडलंय पयाल बाय. तुझाच खेळाडू सुमित. टीम मिटिंग घ्यायची नाही. मजर दिवेकर याने विनंती करतोय मुख्य व्यासपीठाचे मजर दिवेकर आप्पा. धाव संघाचा 26. 34ला विन आहे. 26 धावा झालेल्या आहेत. 6 चेंडू 8 धावा. विघ्नेश टेंशन लेने का नहीं मेरे दोस्त, टेंशन देने का नहीं, टेंशन लेने का नहीं. हो चॉप केलाय. काय घडलंय, काय बिघडलंय.
लक्ष्मण धोंडू पाडेकर यांच्याकडून 501 रुपयाचं कॅश आले. जबरदस्त आता कमबॅक म्हणावं लागेल. काय केलंच भावा. पुन्हा एकदा साहिल. ओहो फलंदाज बाद झाला बघा. सामना कुठे आहे. नक्कीच तो चेंडू अडवला असता परंतु जर तर किंतु परंतुला मात्र चान्स नाही क्रिकेटमध्ये. बरोबर ना फयाज भाई. साई प्रतिष्ठान महाड या संघाने सुद्धा सज्ज राहायचंय. रियान 11 आणि साई प्रतिष्ठान महाड. रियान 11 म्हणजे फयाज भाईचा संघ आहे. कुठे आहे की नाही फयाज भाई. हा रेडी ठेवायचं आहे. रियान 11 आणि साई प्रतिष्ठान महाडचा कोण ऐकून असेल त्यांनी यायचंय. साई प्रतिष्ठान महाड. पुन्हा एकदा साहिल टाकला चेंडू. काय चेंडू लावला साहिलने. हिल हिल साहिल. नाम चलाना इतना आसान नहीं ब्रो. इसीलिए चर्चे खर्चे पर्चे सब चलने पड़ते. 2 चेंडू 5 धावा. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धा नियम आहे. गब्बर सिंग ये करके गया जो डर गया वो डर गया. 4 धावा बनवायच्या अजून. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धा नियम आहे. 4 धावा पूर्ण बनवायचे आहेत. आता आलेला पांडुरंगा. पुन्हा एकदा साहिल. तू पांडुरंगाचा रंगणारा सामना. ओहो काय बॉलिंग केलं साहिलने. आणि पंचाने नो. वेल बरोबर नसली ना तर झाडावर चढलेला माणसाला सुद्धा कुत्रा चावतो सुद्या. नोच्या स्वरूपामध्ये. दोन चेंडू 3 धावा. रन कर रे भावा मग तुझीच हवा. पुन्हा एकदा साहिल. जोश काय घडलं पांड्या. काय घडलं रे बाबा. नशीब चांगला होता. नशीब पलवान. नशीब मात्र पलवान. दिलकी धडधडीदार होणार. काफी रोमांचक मुकाबला. तू त्याचे चोखे चुकवणारा खेळ मैदानामध्ये पाहायला भेटतोय. 1 चेंडू 2 धावा. कर रे भावा. मॅच जर साहिलने काढली तर फैयाज पटेल यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. जरी मॅच साहिलने काढली तर 500 रुपये. साहिल मॅच काढायची रे भावा मग रात्री आपलीच हवा. ओ काय घडलंय. काय बिघडलंय. जिंकले सगळ्याचे हार्दिक स्वागत. लढता हरलो तरी हरल्याची मला खंत नाही. लढा माझ्यासाठी. लढाईला माझा अंत नाही. पुन्हा उठेन पुन्हा लढेन. शांत बसायला मी संत नाही. वैभव पालशेतकरांनी विनंती करतो मुख्य भाषण. वैभव दत्ता कालेकर यांच्या हस्ते सन्मान चिन्ह दिलं जाईल. दत्ता कालेकर यांनी विनंती करतो सन्मान चिन्ह द्यायचं आहे. श्री विठ्ठल संघाच्या संघटनाकडे यायचं. सन्मान चिन्ह घेऊन जायचंय. श्री विठ्ठल सन्मान चिन्ह. दत्ता कालेकर यांच्या कडून सन्मान चिन्ह दिलं जाईल. चांगली एक मानाची स्पर्धा सुरू झालेली आहे या क्रीडा नगरीमध्ये. शौकत भाई तांबे यांना विनंती करू त्यांनी मात्र व्यासपीठ यायचा. मुख्य व्यासपीठ शौकत भाई. रियान 11 आणि साई प्रतीक्षा महाड या संघाला विनंती करू त्यासाठी यायचंय. साई प्रतिष्ठान महाड असेल संघ असेल तर हात वरती करायचं. साई प्रतिष्ठान महाड.
महाडा संघ शौकत तांबे आणि दिलीप काका पाटील, गजानन काका पाटील, तुम्हाला पण बसण्याच्या लवकर या. आपण स्टेजवर बसण्याची व्यवस्था केलेली आहे. आता सामना नागवाई वर्सेस दर्या सागर. हा सामना 2 षटकाचा असेल. आनंददा दर्यासागरचा सागर आलेला आहे. दर्यासागरचा सागर आनंद कालेकर. आता होणार सामना दर्यासागर वर्सेस नाकवा 11. नाकवा 11 या संघाने यायचं आहे आणि नाकवा 11चे कर्णधार असतील प्रकाश खोपटकर. फयाज पटेल टॉस यायचं आहे. कर्णधार नाकवा 11 असतील प्रकाश खोपटकर. कोच आहे दीपक कालेकर. प्रकाश टॉस साठी यायचं आहे. आनंद कालेकर वर्सेस प्रकाश खोपटकर असा रंगणारा सामना नाकवा 11 वर्सेस दर्या सागर. आणि दर्यासागर संघाने बॅटिंग स्वीकारलेली आहे आणि दर्यासागरचं सागर आलेलं आहे आनंद कालेकर. बघूया सागराप्रमाणे त्याला बॅटिंग करावी लागेल. फयाज भाई सामना असेल. नाकवा 11 वर्सेस दर्या सागर. स्ट्रायकिंग एंडला पाहतोय आनंद कालेकर, आक्सा एंटरप्राइजेसचे ओनर. हा सुद्धा नाकवा आहे. साष्टात सामना सुरुवात करायचे. पाय उठले तरी नो नो. नाकवा लोकांचे नो नाही. पाय उठले तरी नो नाही. 9 बरोबर आहेत. खेळा स्टार्ट सामना. पहिला चेंडू दोस मात्र रतिक खुराक. पहिला चेंडू काय घडतंय आणि नॉन स्ट्राईकला जातोय सरपंच. बघूया सरपंच साहेब. स्ट्रायकिंगला आनंद कालेकर. अहो काय पॉइंट टाकतोय दीपक दादा. काय पॉइंट टाकतोय. गुगली बॉलर दीपक खोपटकर. गुगली बॉलर केलाय आणि दीपकच्या मस्तकावर दस्तक देऊन चेंडू ट्रॅव्हल झालाय 4 धावेसाठी. चेंडू माझा खारवारा चेंडू गेला भंडारवाड्यात. दीपकच्या 3-3 निखिल कडून 100 रुपये कॅश आनंदसाठी. 3-3 आणि आता मात्र डॉट. रत्नाकर मनोहर कालेकर यांच्याकडून 200 रुपये कॅश आलेला आहे. पुन्हा एकदा आनंद कालेकर काय करतो बघूया. आणि चांगली किपिंग करतोय निलेश खोपटकर.
जबरदस्त किपिंग करतो आपला संघाने. चप्पल झाला पुन्हा एकदा निलेश कोपटकरने जबरदस्त किपिंग केलेली आहे. आणि मोठी अपील पंचांकडे अपील केलेली आहे. बघू काय घडतंय. हे सगळे पोरं आनंदच्या साईडने आहेत. मॅच फिक्सिंग. आनंद कोण आहे? अंबानी आहे. अंबानी की बंबानी? हो जबरदस्त 4 धावांसाठी जबरदस्त. हा हे अंबानी नाही आनंद कालेकर बंबानी आहे. बंबानी 4 धावांसाठी धावसंख्या राहिले 10 धावा. 10 धावा फलकावर लगावल्या गेल्या आहेत. आता मात्र बॉलिंग मार्क वर आलेला आहे. गरजा आबा आणि जायंट फायनल 5 साठी यायचं आहे. ह्याच्यानंतर जायचं ना पुढे. राकेश आलेले आहेत ते जायंट फायटर संघ आलेला आहे. पुन्हा एकदा आता मात्र सरपंच नो चेंडू आउट करायचा. सरपंचाला आउट करायचं आहे. सरपंचाला मध्येच पकडायचं आहे. 1+1 5 वावात चेंडू टाकायचा आहे. प्रकाश बाबा 5 वावात आणि 5 वावात चेंडू पडलेला आहे. आणि दीपक जबरदस्त नंदू फिल्डिंग करतोय. नंदू आपल्या संघासाठी जबरदस्त फिल्डिंग करतोय. हो चॉप केलेला आहे. आता मात्र कमबॅक म्हणावं लागेल. हो चॉप केल्या प्लेयरच्या मस्तकावर दस्तक देऊन चेंडू ट्रॅव्हल झालाय. 4 धावांचे धाव संघ झाले 16 धावा. फिल्डिंग केलेली आहे. काय फिल्डिंग करतो आपल्या संघासाठी नंदू खोपटकर. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. अशीच मेहनत घेत असतो. आपल्या बोटीवरती सुद्धा भरपूर मेहनत घेतो असा व्यक्ती नंदू खोपटकर. हो आता मात्र कॅच. आणि सर्वात सुखी आमचा माणूस म्हणजे भारत खोपटकर. म्हणजे त्याची बायको मुकी तो सर्वात सुखी. भारत कोपटकरची बायको मुकी म्हणून तो सर्वात सुखी. धाव संख्या झाले किती? 16 धावा. ओ जबरदस्त काय करते. आणि आता मात्र आनंद कालेकर बाद. ओव्हर झालेली आहे. काय बॉलिंग टाकली नाखवा 11 जबरदस्त. आता मात्र बघा काय मजा आहे मित्रांनो. कारण का एका साईडला नंदू आहे दुसऱ्या टीव्ही मध्ये चंदू आहे. नंदू आणि चंदू भारत लेग पंच आहे. नरेश युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा बघत आहे. आणि दुसऱ्या साईडला दीपक दादा म्हणजे पूर्ण खोपटकर परिवार त्यांचा इथे आलेला आहे. म्हणजे लवकर ग्रुपवर असलं त्यांचं प्रेम इथे दिसून येत आहे. आणि हा संचित सुद्धा आलेला आहे. संचित सुद्धा खेळतोय. सर्वात छोटा खेळाडू संचित. आणि बघा कसा नाता बघा मित्रांनो. कारण की एका टीव्ही मध्ये दीपक कालेकर आहे दुसऱ्या टीव्ही मध्ये संचित आहे. बाप आणि बेटा आमने सामने. आणि सक्षम सुद्धा आलेला आहे. छोटा पाकेट बडा धमाका. 9+1 पुन्हा एकदा. हो आणि प्रफुल्ल खोपटकरला चकवत. प्रकाश मामाने काय फिल्डिंग केली आणि प्रफुल्लने मात्र चेंडू सोडलेला आहे. बघा चंदूने पुढे बॉल टाकला. डेट चेंडू पुन्हा एकदा टाकला चेंडू. चेंडू एकदम सायलेन्स बॉल टाकतोय. भाऊ आहे समोर म्हणून. भावाला दुखापत होता कामा नाही कारण तोच कामाचा आहे. 4 रापणी फक्त एकटाच वाईट पाहतो तो व्यक्ती म्हणजे नंदू खोपटकर आहे. धाव सगळे झाले 5 धावा फलकावर लगावले गेले. 5 धावा. पुन्हा एकदा दीपक साठी काय घडतंय. हो आनंदने चांगली फिल्डिंग केलेली आहे. एक धाव महत्वाची आहे परंतु चांगली बॉलिंग चंदूकडून पाहायला भेटतोय. 9 चेंडू आणि आता मात्र कालेने फिल्डिंग केलेली आहे. कालेने मात्र खरोखर अप्रतिम चांगली अशी फिल्डिंग कालेच्या माध्यमातून आपण पाहिली. पुढे चेंडू आता मध्ये डॉट आणि धावसंख्या झालेली आहे 6 धावा. शेवटचा चेंडू निर्णायक चेंडू असेल. आता मात्र वाईट चेंडू आणि आमचे गोटे हॅम्पायर आहेत संदीप कालेकर. सँडी गोटे हॅम्पायर.
ओहो फिल्डिंग आणि प्रकाश माने स्वतःहून बॉल अडवलेला आहे. स्वतःहून बॉल अडवले. कोणत्या टीम मध्ये प्रकाश भाऊ माहिती नाही, पण काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. गर्जाबा आणि जायंट फायटर टॉससाठी यायचंय. गर्जाबा आणि जायंट फायटर जैन कोपटकर यांच्या असे टॉस होणार. जायंट फायटर गर्जाबा टॉससाठी यायचं. हवेमध्ये चेंडू आहे आणि चेंडू जातोय 6 धावेसाठी आणि गोल्डन डकचा शिकार झाले प्रकाश कोपटकर. ओ युटी आउट. प्रकाश कोपटकर आउट झाले. मामी प्रकाश कोपटकर आउट. बाद ना मुन्ना ना डेट चेंडू आता मात्र आनंद. नो चेंडू निलेश कोपटकर चांगला खोट काढला चेंडू, परंतु चांगला रिव्हर्स. आनंद नो टाकताना दिसतो आपल्याला. किती पाहिजे? हो आता मात्र डॉट चेंडू. आनंद परफ्यूम डिलिव्हरी टाकतोय. परफ्यूम डिलिव्हरी. आता पुन्हा एकदा डॉट. चांगली बॉलिंग टाकतोय आनंद. गुगली चेंडू. 3 चेंडू 6 धावा आणि चौकार मारला होता, परंतु चांगली फिल्डिंग प्रफुल्ल यांच्याकडून. हे व्यवसाय गटातील खेळाडू आहेत प्रफुल्ल कोपटकर. जबरदस्त. काय खाऊन आलं निलेश कोपटकर वहिनी, तुम्ही काय खाऊन दिलं काय माहिती नाही, पण काय वेगळं खाऊन आलेलं आहे. आणि जिंकले. नागवाई संघ जिंकलेला आहे. नागवाई संघ विजेता संघ आणि आमचा दर्यासागर हा संघ पराजित झालेला आहे. सामना सुरुवात करायची. फास्ट सामना खेळवायचा आहे. 3 षटकार सामना असेल. 3 षटकाचा. 3 फ्रेश बॉलर असतील. जायंट फायटर वर्सेस गर्जाबा संघामध्ये रंगणारा सामना. राकेश आणि यज्ञेश्वर यायचं. या राकेश. दर्यासागर संघाला सन्मान चिन्ह घेऊन जायचं. दर्यासागर या संघाला सन्मान चिन्ह दिलं जाईल. त्याच्या पाटील विनंती करतो सन्मान चिन्ह द्यायचं आहे. दर्यासागर या संघाला सन्मान चिन्ह द्यायचं आहे. गजा पाटील यांना विनंती करतो की सन्मान चिन्ह घेऊन जायचंय. दर्यासागरचे कॅप्टन लक्ष्मी मामा घेणार आहेत. हे दर्यासागरचे मेन आहेत. कोच आहेत ते कोच. सर्वांना टाळ्या वाजवायचे आहेत.